लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर चला बघूया काय आहे ती अपडेट, आपण लगेच बघूया। सकाळी पहिला टप्पा सुरू झालेला आहे। या 19 जिल्ह्यांमध्ये व या 5 बँकेमध्ये पैसे आलेले आहे। 2 जून आज 11वा 12वा हप्ता या ठिकाणी 3000 रुपये जमा झालेला आहे। फक्त याच महिलांना हे 3000 रुपये एकत्रित मिळणार आहे, ज्या महिलांचे हे 2 कामं पूर्ण असतील। तर चला बघूया काय आहे ते 2 कामं। सर्व न्यूज बघण्याकरिता आपल्या या व्हिडिओला आपण एकदा लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला बघूया काय आहे नवीन अपडेट। तर चला करूया सुरुवात न्यूजसाठी। या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना मेचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या महिलांना मेचा हप्ता या ठिकाणी काहीच नाही मिळाला आहे त्या महिलांसाठी अति आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्या महिलांना मेचे 1500 रुपये आणि जूनचे 1500 रुपये एकत्रित जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्यांना दिले जाणार आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट टाकले जाणार आहे। तर चला बघूया काय काम करावे लागणार आहे। यासाठी त्या महिलांना हे 2 काम पूर्ण केले तरच या ठिकाणी त्यांना एकत्रितपणे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सोडले जाणार आहे। तर चला बघूया काय आहे ते 2 काम आणि ते 2 काम सांगितल्या वेळेसच तुम्ही ते पूर्ण करून टाका। ते जर तुमचे पूर्ण असेल तरच तुम्हाला हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। तर चला बघूया आणखीन काय नवीन अपडेट। 3000 रुपये कसे मिळवायचे आहे ते सर्व आपण बघणार आहोत, त्यामुळेच तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला बघूया काय आहे नवीन अपडेट। या ठिकाणी बघा, लाडक्या बहीण योजनेचा लाभार्थ्या मुलींना सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहे, ते म्हणजेच डीबीटीद्वारा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा उत्तरवित केलेला आहे। पैसा पाठवण्यासाठी कोणतेही एकच बंधनकारक बँक नाही। या ठिकाणी आपण बघू शकतो बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की आमची ही बँक आहे, आमची ती बँक आहे, पैसा येईल का? तर या ठिकाणी नवीन अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे की कोणतीही एक बँक बंधनकारक नाही। तुमची कोणतीही बँक असली तरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येणार आहे जर तुम्ही हे एक काम पूर्ण केले असेल। तर चला बघूया काय आहे पुढे अपडेट। पण काही विशिष्ट प्रकारच्या बँक खात्यात आवश्यक असतात। तर या ठिकाणी बघू शकतो आपण नवीन अपडेट काय आहे ती एकच बँक या ठिकाणी बंधनकारक नाही आहे। अनेक प्रकारच्या बँकेमध्ये तुमचे पैसे या ठिकाणी येणार आहे। फक्त तुमचे हे 2 काम कंप्लीट हवे असतील तरच तुम्हाला पैसा येणार आहे। तर चला ते 2 काम कोणते आहेत ते 2 काम तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। तर चला बघूया काय आहे आणखी न्यूज अपडेट। तर चला पुढे। या ठिकाणी आपण बघू शकतो योजना राज्यभर लागू झाली का? या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 2025 पर्यंत योजनेचा विस्तार महाराष्ट्रातील इतर राज्यांमध्ये करण्यात येण्याची शक्यता होती। या ठिकाणी आपण बघू शकतो वेबसाईट किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयातून याची माहिती मिळालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो राज्य सरकारचा एक मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे। योजना राज्यभर लागू करायची होती असा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या ठिकाणी आपण बघूया 2025 पर्यंत याचा विस्तार या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे। तर चला बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे जूनचा हप्ता मे आणि जून एकत्रित 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया। तुमचा जिल्हा कोणता आहे तो आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमचे पैसे कधी येणार आहे। तर चला बघूया आपण जो मेचा हप्ता आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तो सदा मिळतो। तर चला बघूया जिल्ह्यांची नावे। हे बघा 2025 त्या स्थितीनुसार लाडकी बहीण योजना पुढील 13 जिल्ह्यामध्ये लागू होती। या ठिकाणी आपल्याला मोठी अपडेट या ठिकाणी समोर दिसते आहे। लाडकी बहीण योजना 2013च्या गणनेनुसार 13 जिल्ह्यामध्ये लागू होती। पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा, दुसरा जिल्हा म्हणजे वाशिम, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला आणि चौथा जिल्हा म्हणजे अमरावती। तर या ठिकाणी असे 13 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना लागू होणार आहे। आणि जर तुम्हाला जूनचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित लागत असला 3000 रुपये तर तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार लिंक असणे गरजेचे आहे। हे एक काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। हे काम जर तुम्ही
कंप्लीट केले नाही तर तुम्हाला पैसा येणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमचे बँक खाते हे तुमच्या आधाराशी लिंक करावे लागणार आहे। या ठिकाणी ही खूप मोठी अपडेट आहे। ज्या महिलांचे बँक खाते त्यांच्या आधाराला लिंक नाही त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। तर चला आणखीन बघूया काय आहे पुढे अपडेट। हीच एक मोठी अपडेट होती की ज्या महिलांच्या आधार खात्याची लिंक नाही त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। तर चला बघूया पुढे आणखी कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी जून हप्त्याचा लागू झालेला आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो 5वा जिल्हा या ठिकाणी आहे यवतमाळ या ठिकाणी आहे 5वा, 6वा आहे वर्धा, 7वा आहे नागपूर, 8वा भंडार, 9वा आहे गोंदिया, 10वा आहे चंद्रपूर, 11वा आहे गडचिरोली, 12वा आहे नंदुरबार आणि 13वा आहे धुळे। अशा अनेक राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा व 12वा एकत्रित हप्ता या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे चिंता करायची काही अडचण या ठिकाणी राहिलेली नाहीये। ज्या महिलांना 11वा व 12वा म्हणजेच एप्रिल आणि मेचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाहीये त्या महिलांसाठी चिंताजनक काहीच बातमी नाही। त्या महिलांना लवकरच या ठिकाणी 11वा व 12वा हप्ता या ठिकाणी एकत्रित दिला जाणार आहे। ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे त्या महिलांना फक्त जूनचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या महिलांना मेचा हप्ता व जूनचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाहीये त्या महिलांना काहीच अडचण नाहीये। त्या महिलांना जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे दोन्ही हप्ते मिळून जाईल। त्यामुळे अडचणीची या ठिकाणी कोणतीही कारण नाहीये। त्यामुळे चिंता करू नका। तुम्हाला जर मेचा आणि जूनचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला याच आठवड्यामध्ये मिळणार आहे आणि ते एक काम तुम्हाला कंप्लीट करावंच लागणार आहे। जे तुमचं बँक खाते आहे ते तुमच्या आधाराशी लिंक या ठिकाणी असलेलं गरजेचं आहे। तर चला मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत रोजच्या रोज अपडेट या ठिकाणी समोर येतील आणि तुम्हाला रोजच्या रोज अपडेट मिळेल। जे व्यक्ती सबस्क्राईब करेल त्यांना रोजच्या रोज या ठिकाणी अपडेट मिळणार आहे। तर चला मिळूया नवीन व्हिडिओमध्ये।